म्हणतात, सावध असणे हा अमृताचा म्हणजेच निर्वाणाचा मार्ग आहे, आळस किंवा बेसावधपणा हा मृत्यूचा मार्ग होय. जे जागृत किंवा सावध असतात ते मरत नाहीत, पण जे बेसावध आणि आळशी असतात ते जणू काय मेलेलेच असतात. चला तर एका आळशी तरुणाची कथा ऐकूया. एकदा आळशीपणामुळे त्रस्त झालेला एक माणूस गौतम बुद्धांकडे आला आणि म्हणाला, बुद्ध, माझ्या अंगी खूप आळस भरला आहे. या आळसामुळे मला माझ्या आयुष्यात जे काही करायचे आहे ते सर्व मी करू शकत नाही. या आळसाने मला खूप सतावले आहे, यामुळेच मी माझ्या आयुष्यात प्रगती करू शकत नाही. कृपया या आळसापासून मुक्त होण्याचा काहीतरी उपाय मला सांगा. हे ऐकून गौतम बुद्ध स्मितहास्य करतात आणि त्या आळशी माणसाला विचारतात, तुझ्या अंगी आळस आहे हे तुला नक्की कशावरून समजले? तो आळशी माणूस म्हणाला, बुद्ध, केवळ मीच नाही तर माझे संपूर्ण कुटुंबही असेच म्हणते की मी एक आळशी माणूस आहे. बुद्ध म्हणाले, तू आळशी आहेस याचा काही पुरावा तू मला देऊ शकतोस का? तो आळशी माणूस म्हणाला, हो बुद्ध, मी नक्कीच पुरावा देऊ शकतो. बुद्ध म्हणाले, तर मग दे तो पुरावा. तो आळशी माणूस म्हणाला, बुद्ध, मला हे चांगलेच ठाऊक आहे की सकाळी लवकर उठणे हे माझ्या आरोग्यासाठी आणि माझ्या मनासाठी या दोघांसाठीही फायदेशीर आहे, तरीही माझा आळस मला सकाळी लवकर उठू देत नाही. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, पण तुला हे माहीत आहे का की आळस म्हणजे नक्की काय? तो आळशी माणूस म्हणाला, बुद्ध, आळस म्हणजे नक्की काय हे मला माहीत नाही, पण तो जे काही असेल ते मात्र अत्यंत वाईट आहे. बुद्ध म्हणाले, आळस ही मनाची एक अवस्था आहे, एक भावना आहे, एक विचार आहे, ज्याला आपण मानव जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी आपल्या स्वतःच्याच अंतर्मनात निर्माण करत असतो. तो आळशी माणूस म्हणाला, पण ते कसे? बुद्ध म्हणाले, सर्वप्रथम तुला हे समजून घेतले पाहिजे की आपल्या अंगी आळस निर्माण होण्याची दोन मुख्य कारणे आहेत. पहिले कारण आहे शारीरिक आणि दुसरे कारण आहे मानसिक. शारीरिक आळसाचे पहिले कारण म्हणजे अन्न. जेव्हा आपण असे अन्न ग्रहण करतो ज्यामध्ये स्वतःचा असा कोणताही जीव, प्राणशक्ती उरलेला नसतो, तेव्हा ते अन्न आपल्या शरीरासाठी एक ओझे बनून राहते आणि मग ते आपल्यामध्ये आळस निर्माण करते. कारण आपले शरीर हे अन्नातून मिळणाऱ्या ऊर्जेवरच चालत असते. आपण शरीराला जसे अन्न देतो अगदी तशाच प्रकारची ऊर्जा आपल्या शरीरालाही मिळत असते. म्हणूनच जर तुला आळसापासून दूर राहायचे असेल तर आपल्या आहारात सहज पचणारे आणि निसर्गाकडून थेट प्राप्त होणारे अन्नपदार्थ समाविष्ट करण्यास सुरुवात कर. शारीरिक पातळीवरील आळसाचे दुसरे कारण म्हणजे चुकीच्या पद्धतीने चालणे, चुकीच्या पद्धतीने बसणे आणि चुकीच्या पद्धतीने झोपणे. आश्रमातील भिक्षूंकडे निर्देश करत गौतम बुद्धांनी त्या आळशी माणसाला सांगितले, जर तू बारकाईने पाहिलेस तर तुला या आश्रमातील भिक्षूंच्या चालण्याच्या, बसण्याच्या आणि झोपण्याच्या स्थितींमध्ये एक विशेष प्रकारचा समतोल दिसून येईल. जेव्हा ते चालतात तेव्हा त्यांच्या पायांमध्ये एक प्रकारचा समन्वय असतो, जेव्हा ते बसतात तेव्हा त्यांची पाठ कणा ताठ असते आणि मान किंचित वर असते, आणि जेव्हा ते झोपतात तेव्हा त्यांचे शरीर पूर्णपणे शिथिल असते, त्यांच्या शरीराच्या कोणत्याही भागावर कसलाही ताण नसतो. यामुळेच त्यांना गाढ आणि शांत झोप घेणे शक्य होते. त्या आळशी व्यक्तीने विचारले, बुद्धा, पुरेशी झोप घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे का? बुद्धांनी उत्तर दिले, कमीही नाही आणि जास्तही नाही, योग्य प्रमाणात झोप घेणे हे नेहमीच फायदेशीर असते. जर तुला आज रात्री पुरेशी झोप मिळाली नाही तर तुझा उद्याचा संपूर्ण दिवस थकवा आणि आळसाने भरलेला असेल. म्हणूनच पुरेशी झोप घेणे हे देखील तितकेच महत्वाचे आहे. त्या आळशी व्यक्तीने म्हटले, हो बुद्धा, मलाही याचा अनुभव आला आहे. बुद्धांनी सांगितले की शारीरिक पातळीवर आळशीपणाचे तिसरे कारण म्हणजे सकाळी लवकर उठणे. त्यावर त्या आळशी व्यक्तीने म्हटले, हो बुद्धा, मला सकाळी लवकर उठणे जमतच नाही. बुद्धांनी सांगितले, तू सकाळी लवकर तेव्हाच उठू शकशील जेव्हा तू रात्री लवकर झोपशील. बुद्धांनी पुन्हा आश्रमातील भिक्षूंकडे निर्देश करत म्हटले, या भिक्षूंकडे पहा, त्यांनी रात्रीच्या झोपेसाठी एक निश्चित वेळ ठरवून घेतली आहे आणि म्हणूनच त्यांना दररोज सकाळी लवकर उठणे शक्य होते. प्रत्येक बौद्ध भिक्खूला शिस्तीचे पालन करावे लागते आणि ही शिस्त त्यांच्या जीवनात समतोल निर्माण करते.
काही लोक शिस्तीला एक बंधन मानतात, त्यांना वाटते की शिस्त आपल्याला जखडून ठेवते. परंतु सत्य हे आहे की शिस्त आपल्याला जखडून ठेवत नाही, तर ती आपल्याला मुक्त करते. म्हणून जर तुम्हाला शारीरिक पातळीवर आळसापासून मुक्ती मिळवायची असेल, तर स्वतःला शिस्त लावा आणि एका विशिष्ट दिनचर्येचे पालन करा. एका आळशी व्यक्तीने विचारले, पण बुद्धा, मी सुरुवात कुठून करावी? योग्य प्रकारचे अन्न खाण्यापासून, योग्य प्रकारे बसण्या उठण्यापासून आणि चालण्यापासून, की मग पहाटे लवकर उठण्यापासून? बुद्ध म्हणाले, आत्तापासूनच सुरुवात कर. या क्षणी तू जे काही करत आहेस ते पूर्ण एकाग्रतेने आणि लक्षपूर्वक कर. सर्वप्रथम तू मानसिक पातळीवर आळस म्हणजे काय हे समजून घे. पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्ही सुद्धा कामे पुढे ढकलण्याच्या सवयीमुळे त्रस्त असाल, किंवा केवळ आळसामुळेच तुम्हाला जे साध्य करायचे आहे ते साध्य करता येत नसेल, बुद्ध म्हणाले, मानसिक पातळीवरील आळसाचे पहिले कारण म्हणजे आपल्या जुन्या समजुती किंवा गैरसमज. जेव्हा आपण स्वतःला एखाद्या कामासाठी सक्षम मानत नाही, तेव्हा आपल्यामध्ये आळस निर्माण होतो. जर आपल्या मनाने हेच गृहीत धरले असेल की जसे गेल्या वेळी झाले होते तसेच या वेळीही मी या कामात अपयशी ठरेन, तर त्या कामाला हात घालताना आपल्याला नक्कीच आळस येईल. जोपर्यंत आपण स्वतःला हे पटवून देत नाही की गेल्या वेळच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक आहे, आता आपण मानसिकदृष्ट्या तेच व्यक्ती उरलो नाही जे आपण पूर्वी होतो, आपण आपल्या मागील अपयशातून खूप काही शिकलो आहोत, तोपर्यंत हा आळस दूर होणार नाही. त्यामुळे मानसिक आळस टाळण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. मानसिक आळसाचे आणखी एक कारण म्हणजे संकुचित वृत्तीच्या आणि आळशी लोकांच्या संगतीत राहणे. अनेकदा असे घडते की आपण स्वतः तसे आळशी नसतो, परंतु काही आळशी आणि निष्काळजी लोकांच्या सहवासात राहिल्यामुळे आपण स्वतःच त्यांच्यासारखे आळशी आणि निष्काळजी बनून जातो. हे ऐकून तो आळशी माणूस म्हणाला, होय बुद्ध, मलाही ते जाणवले आहे. बुद्ध म्हणाले, सर्वप्रथम नीच आणि हलकट लोकांच्या संगतीत राहणे बंद करा. बुद्ध म्हणाले, मानसिक आळसाचे तिसरे कारण म्हणजे काम पुढे ढकलण्याची सवय. काम पुढे ढकलणे हे आळस आणि मानसिक तणावाचे सर्वात मोठे कारण आहे. सुरुवातीला आपल्याला याची जाणीव होत नाही, पण हळूहळू ही सवय आपल्यात कायमची होऊन जाते. एक सवयसुद्धा कोणत्याही माणसाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेशी आहे. म्हणून जे काम आज करता येईल ते उद्यासाठी कधीही पुढे ढकलू नका. बुद्ध म्हणाले, मानसिक आळसाचे चौथे कारण म्हणजे ध्येयाची अस्पष्टता. समजा तुम्ही एका मोठ्या वाळवंटात अडकला आहात आणि तुम्हाला खूप तहान लागली आहे, तर तुम्ही काय कराल? तो आळशी माणूस म्हणाला, मी पाणी शोधीन, मी शक्य तितक्या लवकर वाळवंटाजवळील गावात पोहोचण्याचा प्रयत्न करीन. बुद्ध म्हणाले, पण जर खूप प्रयत्न करूनही तुला पाणी मिळाले नाही तर? मग तो माणूस म्हणाला की तरीही मी प्रयत्न करत राहीन, कारण माझ्याकडे दुसरा पर्याय नसेल. गौतम बुद्ध हसून म्हणाले, जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे स्पष्ट ध्येय नसते किंवा त्याच्यासमोर अनेक पर्याय उपलब्ध असतात, तेव्हाच बुद्ध पुढे म्हणाले, मनाच्या पातळीवर आळसाचे पाचवे कारण म्हणजे काहीतरी करण्यासाठी कोणतेही मोठे कारण नसणे. कल्पना करा की तुम्ही अनेक मौल्यवान दागिने घेऊन एका निर्जन वाटेवरून जात आहात. चालून चालून तुम्ही खूप थकला आहात आणि तुम्हाला बसावेसे वाटते. तुम्ही एका मोठ्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसता. तुम्ही बसलेले असतानाच तुमच्या लक्षात येते की काही दरोडेखोर दुरून तुमच्या दिशेने धावत येत आहेत. तर अशा परिस्थितीतही तुमचा आळस तुम्हाला पळून जाण्यापासून थांबवेल का? नाही का? तर माझा मुद्दा समजून घ्या, तुमचा आळस तुम्हाला फक्त त्याच गोष्टी करण्यापासून थांबवू शकतो ज्या करण्यासाठी तुमच्याकडे कोणतेही मोठे कारण नसते. तो आळशी माणूस म्हणतो, बुद्धांचे खूप खूप आभार, आतापासून मला आळसाचा सगळा खेळ समजला आहे. गौतम बुद्ध म्हणतात, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जिथे स्पष्टता असते आणि काम करण्यासाठी काहीतरी मोठे कारण असते, तिथे आळस असू शकत नाही.